नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश आता जिंकल्यानंतर घरी येतात. जानकी खाली बसलेली असते आणि ऋषिकेश हा खाटावर असतो आणि इकडून तिकडून तो आपले अंग असे शिरा मोकळे करत असतो. तेव्हा जानकी एकटक आपल्या ऋषिकेशकडे बघत असते आणि जेव्हा जानकीचा नांगर हा पडायला लागलेला असतो, ऐन वेळेस लगेच ऋषिकेश येऊन तो नांगर धरतो. हे सर्व क्षण अगदी जानकीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि ऋषिकेशबद्दल तिच्या मनामध्ये आणखीन काही प्रेमाची वाढ होत असते. तेव्हा अशी खुश होऊन ती ऋषिकेशकडे बघत असते आणि तेव्हा मात्र ऋषिकेशचं जानकीकडे लक्ष जातं. तेव्हा तो जानकीला विचारतो की काय ग जानकी, काय झालं, असं का बघतेस एकटक्स? तेव्हा आता जानकी म्हणत असते की काही नाही ऋषिकेश, मी हाच विचार करते की आपल्यामध्ये वाद जरी झालेले असले, आपली मत एकमेकांना पटत नसताना पण तुम्ही तेथे असे अचानक शेतावर आलेच कसे? कारण तुम्ही तर अगोदर यायला तयार नव्हतात. मी तुम्हाला किती समजावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही तयार नव्हते. मग आता इतके लगेच तयार कसे झाले? कसे शेतावर आले तुम्ही? अचानक तुम्ही माझ्या मदतीला आले कशामुळे? तर लगेच ऋषिकेश म्हणतो की सौमित्रमुळे. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की काय तुम्ही सौमित्र भाऊजी म्हणालात का? आणि त्यांच्यामुळे कसं? ते तुम्हाला भेटलेत का? असं जानकी आता खूप अगदी पटपट विचारत असते. त्यावर आता ऋषिकेश सांगतो की हो, सौमित्र मला भेटायला इथे आला होता. त्यावर आता जानकी विचारते की काय हो, काय बोलणं झालं तुमचं त्यांच्याशी? सांगा ना मग, तुम्ही तर माझ्यापासून काही लपवत नाही. मग सांगा तुमच्या दोघांमध्ये काय असं बोलणं झालं? तेव्हा आता ऋषिकेश सांगायला सुरुवात करता की तो मला समजावत होता की दादा, अरे तू वहिनीच्या बाजूने शेतामध्ये उभं राहायला हवं, तिची साथ तू यावेळेस द्यायला हवी. त्यावर आता जानकी इतकी खुश होते आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू सुद्धा येतात. ती खुश होऊन ऋषिकेशला विचारते की म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकलं सुद्धा? त्यावर लगेच आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तसे अजिबात नाही. मी माझ्या मनाला विचारलं आणि मला उत्तर मिळालं. मी विचार केला की आता सध्या मी माझ्या बायकोसोबत असायला हवं, म्हणून मी तेथे आलो. त्यावर आता जानकीला तरी सुद्धा हसू येतं. तर ऋषिकेश तिच्याकडे बघतो आणि अगं जानकी, मी खरंच सांगतो तुला. त्यावर आता जानकी म्हणते की अहो, मी कुठे काय बोलले? त्यावर ऋषिकेश तिला म्हणतो की मग तू हसतेस कशाला? हसू नको. ऋषिकेशला सुद्धा गालातल्या गालात हसू येत असतं. तर जानकी हसून विचारते की काय हो ऋषिकेश, मी हसते आणि तुम्ही काय करतात? आणि बघितलंस का, आज मात्र तुम्ही कोड्यात पडले होते आणि अशा वेळेस काय करायचे हे तुम्हाला सुचत नव्हते. मग अशा वेळेस सौमित्र भाऊजी आले तुम्हाला समजवण्यासाठी, तुम्हाला सोडवायला. त्यांनी तुमचा गुंता सोडवला. मग ऋषिकेश हे असंच असतं, जेव्हा आपल्याला कळत नसतं की काय करायचे ते, त्याच वेळेस आपली माणसं आपल्या मदतीला येतात, भलेही आपल्या माणसांशी आपलं पटत नसलं तरी. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की आपली माणसं, अगं जानकी, मला हेच कळत नाही की आपली कोण आहेत आणि आपली कोण वाईट आहेत, कोण आपली नाहीत. काही खरंच काही कळत नाही. त्यावर आता जानकी इतकी खुश होऊन म्हणते की अहो, पण मला कळतं ना, त्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मला एक गोष्ट सांगा की सौमित्र भाऊजींना काय गरज आहे तुम्हाला समजवण्याची? मला त्यांनी नांगरण्यासाठी शेतजमीन दिली, त्यात त्यांचा काय फायदा होता? विचार करा ना ऋषिकेश. काहीतरी तुम्ही किती नाही ते त्यांना बोललात तरी सुद्धा ते आपल्या मदतीला आले, कारण ते आपलं कुटुंब आहे, आपली माणसं आहेत, म्हणूनच ते धावून आलेत ना. ऋषिकेश, आपण जिंकलो. त्या सयाजीरावाच्या नाकावर टिचून आपण जिंकलो. की फक्त आपली जीत नाही तर सर्व गावाची, सर्व शेतकऱ्यांची, बांधवांची जीत आहे. आज आपले शेतकरी उजळ माथ्याने त्यांच्या हक्काचं आणि त्यांनी पिकवलेल्या मेहनतीचं पीक विकणार आहे, हो ना ऋषिकेश? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो. तर जानकी म्हणते की चला बरं, आता सर्व चांगलं झालं, सुरुवात सुद्धा चांगली झाली. तुम्ही आता सतत आपल्या लहान भावाचं ऐकत राहा, जसं आपल्याला कुटुंब एकत्र बांधलेलं असं हवं आहे, मग तसेच सौमित्र भाऊजींना सुद्धा वाटते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो नाही जानकी, आपलं कुटुंब फक्त आपल्या तिघांचं आहे, बाकी कुणाशी काही संबंध नाही. आणि मला सौमित्रने सांगितलेले म्हणून नाही, तर मला वाटले माझ्या मनाला, म्हणून मी तेथे आलो होतो. माझ्या बायकोला मला एकटं पडून द्यायचं नव्हतं, म्हणून तेथे आलो होतो मी. त्यामुळे उगाच नको त्या लोकांना तू क्रेडिट देऊ नकोस. त्यावर आता जानकी म्हणते की काय बोलतात ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो की हो सॉरी, तुझ्यावर विश्वास न ठेवता मी आज असा वागलो, त्याबद्दल सॉरी. त्यावर आता जानकी उठायला जाते. याला ते नांगरताना जखम झालेली असते आणि लगेच तिच्या धक्का लागल्यामुळे जोरात ती आई असे ओरडते आणि खाली बसते. ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं काय झालं? आणि तो जानकीला धरतो. त्यावर आता जानकी हळूच खाली बसते आणि काही नाही, अहो तो नांगर ओढताना थोडीशी जखम झाली होती, थोडंसं लागलेलं होतं. त्यावर आता ऋषिकेश लगेच जानकीचा पाय पाहतो आणि जानकी, काय ग हे, किती मोठी जखम झाली, किती रक्त सुद्धा त्यातून आलं होतं. जानकी म्हणते की अहो काही नाही. तर ऋषिकेश म्हणतो की थांब
1 मिनिट, मी लगेच आलो. त्यानंतर मात्र आता इकडे घरी सौमित्र येतो आणि अवंतिकाला सर्व काही सांगत असतो की अगं ऐनवेळेस जानकी वहिनीचा नांगर खाली पडणार, तोच ऋषिकेश दादा तेथे आला आणि तो नांगर धरला आणि तेथे आल्यानंतर आता त्याने त्या दोघांनी मिळून ती शेती पूर्णपणे नांगरून दाखवली आणि ते सयाजीचं चॅलेंज जिंकलं. जानकी वहिनीने ती पैंज जिंकून सयाजीरावाची मात्र बरोबर जिरवली. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे पण सौमित्र, त्यांच्या मुलीचं काय? अरे तुला काय वाटलं की सौमित्र, अरे एवढं सर्व घडल्यानंतर त्यांची मुलगी गप्प बसेल म्हणून ती परत काहीतरी असा उद्योग करेल आणि परत दादा आणि वहिनींना त्रास देईल? तर सौमित्र म्हणतो की मग त्यानंतर दादा आणि वहिनी तिचा डाव हाणून पाडतील, मला पूर्णपणे खात्री आहे. त्यावर आता अवंतिका म्हणते की म्हणजे सौमित्र काय? अरे हे असेच चालत राहणार. त्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढणं इतकं सोपं नाही. तिच्यात वाद उतकरून काढणं आणि नसलेली पुरावे हे क्रेडिट करणं, लोकांमध्ये वाद निर्माण करणं, मिस अंडरस्टँडिंग निर्माण करणं, हे सगळं तिला खूप सोपं आहे. त्यामध्ये ती एक्सपर्ट आहे. तिला हे सर्व खेळ अगदी सहजपणे जमतात आणि ती मात्र तिचे खेळ असे सुरूच ठेवत राहणार. त्याचे पडसाद मात्र आपल्या आयुष्यावर उमटत राहतील. अरे किती दिवस आपण हे सर्व सहन करायचे, सावरत बसायचं. अशाने आपली सुटका कधीच होणार नाही. त्यावर आता सौमित्र म्हणतो की अवंतिका, अगं तू असं काय बोलते? हे आपलं घर आहे आणि आपल्या घरामध्ये कसली आली सुटका? त्यावर आता अवंतिका म्हणते की अरे सौमित्र, अरे येथे आल्यापासून आपण आपलं पूर्णपणे जग विसरलो, आपली पेस सर्व काही आपण हरवलो. तूच मला सांग बरं सौमित्र, येथे आल्यापासून आपण एकमेकांचा हात शांतपणे एकमेकांच्या हातामध्ये घेऊन आपण कधीतरी कुठल्या विषयावर बोललो का? नाही ना आठवत सौमित्र तुला? कारण या घरामध्ये सतत आल्यापासून ताण याच विषयावर आपण कायम चर्चा करत असतो. अरे सौमी, आपण एकत्र आहोत परंतु आपल्याला सहवास नाही मिळत. म्हणून मला असं वाटतं की अरे सौमी, आपण आपल्या घरी जायला हवं. आपल्याला पण आपली करिअर्स आहेत ना रे. तुला कळतं ना सौमित्र मी काय म्हणते ते? तर सौमित्र म्हणतो की हो आणि आपला हात अवंतिकाच्या हातामधून काढून घेतो आणि आता तो थोडासा शांत होतो. त्यावर लगेच आता अवंतिका म्हणते की काय रे सौमी, मी काय बोलतेस आणि तू सर्जा आणि खंडासारखा हू काय करतोस रे? मी तुला काहीतरी विचारते, मला उत्तर हवं आहे. कधी जातो आपण घरी? तेव्हा सौमित्र थोडासा असा गोंधळतो आणि मी असे म्हणत तो विचार करतो आणि तुला नंतर उत्तर कळवतो असे बोलून तो अडखळतच बाजूला जायला निघतो. परंतु अवंतिका त्याचा हात धरते. अवंतिका म्हणते की नाही सौमी, अजिबात असं नाही. तू दरवेळेला हेच करत असतो, पण यावेळेला मात्र मला नक्की असं तुझं उत्तरच पाहिजे. आपण नक्की घरी कधी जाणार आहोत ते मला अगोदर उत्तर दे. त्यावर आता सौमित्र म्हणतो की दादा आणि वहिनी मानाने या घरामध्ये परत आल्यावर, पण हे बघ यासाठी थोडासा वेळ तर लागेल, पण त्यासाठी तू थोडीशी कळ तर सोस. तो दिवस लवकरच उजाडेल आणि त्या दिवशी तुला सुद्धा या घरातून जावंसं नाही वाटणार, तुलाच इथं थांबावंसं वाटेल. म्हणून अवंतिका आता खुश होते आणि लगेच सौमित्रेला प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की तू अजिबात उठू नकोस आणि तो स्वतः हळद अशी गरम करून जानकीच्या पायाला थोडासा लेप लावतो. त्यावर आता जानकी म्हणते की काय हो ऋषिकेश थोडंसं? तर लगेच आता ऋषिकेश म्हणतो की काही एक शब्द बोलू नको. आणि काय ग, तुम्ही बायका काही सहनशीलता अंगावर गोंधून टाकतात का? कितीही वर्ष झाली, लहानच्या मोठ्या झाल्यात, अगदी म्हातारे जरी झालात तरी सहनशीलता काही जात नाही. बघितलंस का काय केलं तू जानकी? त्यावर आता जानकी म्हणते की तुम्ही पुरुष काय करतात, छोट्या छोट्या दुःखांना कुरवाळत बसतात का? तेव्हा आता ऋषिकेश लेप लावत असतो तर जानकी म्हणते की आहो सोडा, एवढं काही झालेलं नाही. त्यावर आता ऋषिकेश जानकीचा हात धरतो. किती लागलं ग जानकी, मला सांग दुखत कसं नाही तुला हे सर्व इतकं लागून सुद्धा? आणि त्रास तर होणारच, किती मोठा नांगर तू एकटीने ओढला होता. जानकी, अगं मी तुला कमी नाही लेखत, परंतु नांगर ओढणं इतकी सोपी गोष्ट नाही. तर आता जानकी म्हणते की संसाराचं शेत कसायला हिमतीचा नांगर बाईलाच ओढावा लागतो ऋषिकेश. नवरा हा स्वप्नांचं बियाणं पेरत जातो आणि बाई मात्र हुशारीचं पाणी त्यावर शिंपत जाते. तेव्हा कुठे सुखाचं पीक येतं. आणि मला सांगा, हा संसार कुणाचा आहे? आपल्या दोघांचा आहे ना? मग तुमच्या बरोबर मी सुद्धा नांगर ओढला तर काय बिघडलं त्यात? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, नांगरलं तर दोघांनी, परंतु जखम मात्र तुझ्या पायाला एकटीला झाली. जानकी हे बघ, मला तुझ्या पायाला औषध लावून दे, तू काही बोलू नको. आणि असं काही आहे का प्रत्येक वेळेस बायकोनेच नवऱ्याची काळजी घ्यायची म्हणून सेवा करायची? नवऱ्याचं सुद्धा त्याचप्रमाणे कर्तव्य असतं. अगं जानकी, तुला इतकं लागलं ते मला नाही बघवत ग. सोन्याचं पैंजण घालून फुलांच्या पायघड्यावर चाललं पाहिजे, पण आज मात्र तीच पावलं ही काट्याकुट्यात मातीच्या ढेकळात चालत होती. जानकी, अगं
मीच कुठेतरी कमी पडलो म्हणून आज तुला हे सर्व करावं लागतं. म्हणून आता सर्वात जास्त गिल्टी फील आपल्या ऋषिकेशला वाटत असतं. कारण त्याला असं वाटत असतं की आज जानकीची जी काही अवस्था आहे ती केवळ माझ्यामुळे, हे सगळं काही जानकी माझ्यामुळे होतं. त्यावर आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, अहो असं का बोलतात, असा का विचार करतात, असं अजिबात नाही. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, मी तुला शब्द देतो, याच पायाखाली नाही मी मखमल आणून पसरली ना तर जानकीचं ऋषिकेश नाव नाही लावणार. त्यावर आता जानकी खूप खुश होते. जानकी म्हणते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे की तुम्ही हे सर्व करतात, पण आता या घडीला तुम्ही एवढं बोललात ना तेच खूप वाटतं. तेव्हा ऋषिकेश पुन्हा प्रेमाने आपल्या जानकीच्या चेहऱ्यावरून हातच फिरत असतो आणि तेवढ्यात ओवी ही आई बाबा असं करत येते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी लगेच सावरतात आणि या असं ओवीला म्हणतात. तर ओवी खुश होऊन आपल्या आई आणि बाबांजवळ येते. खुशून म्हणत असते की आई आणि बाबा, उद्या शाळा लवकर सुटणार आहे, त्यामुळे तुम्ही मला घेण्यासाठी उद्या लवकर दोघांनी सुद्धा या बरं का. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की उद्या मला नाही जमणार ओवी, म्हणजे कसं की उद्या आपल्या घरी शेतकरी येतील आणि त्यांना घेऊन मला बाजार समितीत जायचंय, बाजार भाव आणि मार्केट भाव याबद्दल चर्चा करायची, त्यामुळे अगं ओवी मला उद्या नाही जमणार. त्यावर आता लगेच ओवी ही आईला म्हणते की आई अगं तू ये बर का उद्या. मग त्यावर आता जानकी म्हणते की सॉरी बाळा, अगं मला वॉशिंग पावडर विकायला जायचं, ऑलरेडी काम सुद्धा अजून खूप करायचं आणि मी त्यांना आता ऐनवेळी नाही नाही म्हणू शकत. हे बघ ओवी, तुला घेण्यासाठी गुलाबदादा नक्की येतील, चालेल ना तुला. तर ओवी म्हणते की हो चालेल. त्यावर ऋषिकेश म्हणतो की चालेल. जानकी म्हणते की चालेल. तर ओवी म्हणते की हो चालेल. ऋषिकेश म्हणतो की काय ग जानकी, ही हट्ट न करणारी, कुरकुर न करणारी आपलीच ओवी आहे ना, कधीपासून इतकं ऐकायला शिकली. म्हणून ऋषिकेश आता ओवीला लगेच उचलून आपल्या जवळ मांडीवर घेतो आणि जानकीला खुशून म्हणतो की खरंच जानकी, आपली ओवी किती समजूतदार झाली बर का. आणि मला एक गोष्ट सांग की उद्या माझ्याकडे जे काही पैसे येतील मग माझ्या ओवीसाठी काय आणू, पुस्तक आणू, बाहुली आणू की काय आणू. त्यावर आता ओवी म्हणते की मला काही नको, फक्त आई त्या दिवशी तुम्हाला महाप्रसादाचा शिरा आणला होता ना आणि अगदी मस्त असं जिबीला चर असं करते आणि आई फक्त तसा शिरा उद्या मला टिफिनसाठी बनवून दे. जानकी आणि ऋषिकेशला खूप हसायला येतं. ऋषिकेश म्हणतो की शिरा आणि का ग ओवी. त्यावर आता ओवी इतकी खुश होते आणि कारण बाबा अहो इतकं मला खावंसं वाटतो. ऋषिकेश म्हणतो की खूप खावंसं वाटतो. तेव्हा आता ओवी म्हणते की हो ना, मला सारखी त्या शिऱ्याची खूप अशी आठवण येते. तेव्हा लगेच आता ऋषिकेश हसतो, जानकीला सुद्धा हसायला येतं आणि प्रेमाने तो ऋषिकेश ओवीला जवळ घेतो आणि बाळा उद्या नक्की आई तुझ्यासाठी शिरा करेल. ओवी म्हणते की हो आणि यावेळेस मात्र आपण सर्वजण पोटभर खाऊयात. तेव्हा आता जानकीला सुद्धा खूप आनंद होतो, खुश होते आणि ओवी सुद्धा खूप खुश होऊन तिघे सुद्धा कुटुंब अगदी खुश असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चला झोपा आता. तर ओवी ही गुड नाईट करते आणि आपल्या जागेवर जाऊन झोपते. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी झोपतात. त्यानंतर सकाळ होते. तर गुलाबदादा इकडे गार्डनमध्ये काही कुंड्यामध्ये आपली माती घालत असतात आणि तेवढ्यात मात्र आता जानकीचा फोन येतो. आणि ओवीला आणायचं असतं म्हणून आता जानकीचा फोन घ्यायला लगेच गुलाबदादा हे आपले हात धुतात आणि पुसतात आणि लगेच कॉल घेतात आणि म्हणतात की काय वहिनी साहेब बोला ना, सर्व काही ठीक तर आहे ना. त्यावर आता जानकी ही सकाळी ती पावडर विकण्यासाठी निघालेली असते आणि ती गुलाबदादांना म्हणत असते की गुलाबदादा माझं हे काम करतान का आणि जर तुम्हाला ते जमणार असेल तर गुलाबदादा म्हणतात की अहो न जमायला काय झालं असं. वहिनी साहेब तुम्ही बोला बिंदास्त, काय आहे ते सांगा. आणि आता गुलाबदादा जानकीशी बोलत असतात. तेवढ्यात सुमित्रा बाहेर येते आणि गुलाबदादांचे जानकीचे हे बोलणं ते ऐकते. तेव्हा जानकी सांगत असते गुलाबदादा अहो काही नाही की ते बाजार समितीत जाणार आहेत आणि मी पावडर विकायला जाणार आहेत. ओवीला म्हणजे तिची शाळा लवकर सुटणार आहे म्हणून ओवीला तर लगेच गुलाबदादा म्हणतात की ओवीला शाळेतून घेऊन यायचं का, मी आणतो का वहिनी साहेब, त्यात काय इतकं. हे बघा वहिनी साहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी ओवी ताईंना शाळेतून घेऊन येतो. त्यावर आता जानकी म्हणते की थँक्यू, खूप खूप थँक्यू. आणि सुमित्रा हे सर्व ऐकते आणि तुम्हाला सुद्धा आता माझ्याकडून वॉशिंग पावडर फ्री. तेव्हा आता गुलाबदादांना खूप हसायला येतं. गुलाबदादा हसूनच म्हणतात की वहिनी साहेब अहो तुम्ही सुद्धा खरंच खूप कॉमेडी करता बरं का. बरं आता मी फोन ठेवतो आणि ओवीताईंना शाळेतून घेऊन निघालो तर तुम्हाला कळवतो. म्हणून आता गुलाबदादा फोन ठेवतात आणि लगेच सुमित्रा हे सर्व ऐकून
आतमध्ये निघून जाते तर गुलाब खूप खुश असतो आणि तेवढ्यात तेथे सारंग येतो. सारंग म्हणतो की काय रे गुलाबराव, आज तर तू खूपच खुश दिसतो. कुणाशी तू एवढं हसून हसून फोनवर बोलत होतास. तेव्हा आता गुलाबदादा हे थोडंसं बावरे होतात, कारण आता सारंग इतक्या कडक आवाजात का बोलत असतील. आणि लगेच तो सारंगला सांगायला सुरुवात करतो की दादा, अहो तो मित्राचा फोन होता. तेव्हा सारंग म्हणतो की हो का, अच्छा. गुलाबदादा म्हणतात की अहो महत्वाचं बोलत होतो, मग तुम्ही सांगा की तुम्हाला काही पाहिजे होतं का. तेव्हा सारंग कडक शब्दात म्हणतो की हो मला पाहिजे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. त्यावर आता गुलाबदादा म्हणतात की काय उत्तर. तर सारंग म्हणतो की हो, ऐश्वर्या काल सांगत होत्या, काल त्यांच्या तोंडाला चिखल लागला तेव्हा तुम्ही सुद्धा हसत होता. तर गुलाबदादा खाली मान घालतात. तर सारंग लगेच मोठ्या आवाजात विचारतो, काय रे गुलाब, अरे आपल्या घरातील माणसाला तोंडाला चिखल लागला म्हणून हसावं लागतं का. त्यामुळे काल तेथे काय काय घडलं ते मला सांग. त्यावर आता गुलाबदादा थोडेसे घाबरतात आणि म्हणजे काय असं विचारतात. आणि काय ऐश्वर्या वहिनीने तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही. त्यावर आता सारंग म्हणतो, मी तुलाच विचारतो, मग तूच मला का विचारतोस. मी तुला जितकं विचारलं ना तेवढ्या प्रश्नाचे उत्तर दे की काल तेथे काय काय घडलं ते. त्यावर आता गुलाब म्हणतो की जाऊन द्या ना दादासाहेब, सारंग दादा नका ना विचारू. तर सारंग खूप चिडतो. सारंग म्हणतो की काय रे, कशाला मी तुला विचारू नको, जे विचारलं ते सांग. गुलाब म्हणतो की काहीच इतकं घडलं नाही. तर सारंग म्हणतो की अरे गुलाब, मी तुला साधं विचारलं, साध्या प्रश्नाचे उत्तर दे, तेथे नेमकं काय काय घडलं एवढंच मला ऐकायचं होतं. तर सुमित्रा आता येते बाहेर आणि त्या दोघांचं कान देऊन बोलणं ऐकायला सुरुवात करते. सारंग म्हणत असतो की तू मला नाही सांगणार का. तर लगेच गुलाबदादा म्हणतात की सांगतो, आणि काल खूप मोठा असा कल्ला झाला. तर सारंग म्हणतो की काय कल्ला, म्हणजे काय झालं. तर गुलाबदादा म्हणतात की हो, जानकी वहिनींना सर्व शेत नांगरायचं होतं आणि तेथे मात्र आता ऐश्वर्या वहिनी आल्या आणि त्या म्हटल्यात की मी तुम्हाला शेत नांगरण्यासाठी माझे बैल नाही देणार. सारंग म्हणतो की काय बैल देणार नाही असं म्हणाल्यात. तर गुलाबदादा म्हणतात की हो, आणि अच्छा म्हणजे हे आपले सर्जा आणि खंड्या. तर गुलाबदादा म्हणत असतात की हो. तेव्हा सारंग अडखळतच म्हणतो की म्हणजे काय झालं, वहिनीने काय केलं, मग ती घरी गेली का. तर गुलाबदादा म्हणतात की जानकी वहिनी असं घरी जाणाऱ्यातल्या आहेत का. त्यांनी एकटीने नांगर उचलला, एकटीने तो नांगर खांद्यावर घेतला आणि एकटीने सर्व शेत नांगरून दाखवलं. कडक ऊन होतं, घामाच्या धारा वाहत होत्या, सर्व लोक ओरडत होती, टाळ्या वाजवत होती. जानकी वहिनी ताकदीने सर्व शेत नांगरत होत्या. नांगरता वहिनी साहेब दमल्या, त्यांचा तोल जायला लागला आणि त्या पडणार तेवढ्यात तेथे ऋषिकेश दादा आले. ऋषिकेश दादा आल्यानंतर सर्व गाव हे ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीच्या बाजूने कल्लाकोळ करून लागले, म्हणजे मोठ्या आवाजात जयघोष करू लागले. एकच वादा ऋषिकेश दादा, एकच वादा ऋषिकेश दादा. अहो शेत कमी पण आखाडा जास्त वाटत होता. दादा आणि वहिनीनी दोघांनी मिळून ते सर्व शेत नांगरून दाखवलं. ते ऐकून तर सुमित्राच्या तोंडावर अगदी हसू येतं, तिचा चेहरा अगदी खुलतो, तिला खूप आनंद होतो. सारंग मात्र आता विचारात पडतो. तेव्हा आता गुलाबदादा म्हणत असतात की सयाजीराव होते ना, सयाजीरावाला तर हे सर्व बघून त्यांची हवाच ताईट झाली आणि ते त्यांची पैंज हारलेत आणि आपले दादा आणि वहिनी पैंज जिंकले. आणि पुढे काय झालं हे माहिती आहे का तुम्हाला. तर सारंग विचारतो की काय झालं. तर लगेच गुलाबदादा सांगायला सुरुवात करतात की ऐश्वर्या वहिनी इतक्या चिडल्या होत्या, जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांचा विजय त्यांना पगवत नव्हता. त्या अशा खूप अशा तापलेल्या होत्या, तळतळ करत होत्या. आणि हे ऐकलं आपल्या सर्व खंड्याने धावतच आला आणि ऐश्वर्या वहिनीला ढकलून दिलं. ऐश्वर्या वहिनी चिखलात पडल्या धपक्यानं, आणि जेव्हा त्या असं उठल्या तर तेव्हा असं पूर्णपणे चिखलाने भरलेल्या काळ्या दिसत होत्या. आणि गुलाबदादा सर्व हसत सांगत असतो. तेव्हा आता सारंग लगेच जोराने गुलाबवर ओरडतो की गुलाब, कारण गुलाब हसत असतो आणि सुमित्राला सुद्धा खूप हसायला येतं. सारंग म्हणतो की गुलाब, अरे माझी बायको पडली आणि तुला हसायला येतं, लाज नाही का वाटत तुला. चल जा बरं, जा इथून निघून जा, माझ्यासाठी चहा कर, जा बरं. म्हणून गुलाबदादा धावतच आतमध्ये येत असतो. तर सुमित्रा दरवाज्यातच असते आणि सुमित्रा ही लगेच गुलाबला विचारते की गुलाब, मला खरं सांग, जानकी आणि ऋषिकेशने खरंच शेत नांगरलं. त्यावर आता गुलाबदादा खाली मान घालतात. तर सुमित्रा म्हणते की अरे मी नाही ओरडणार, सांग बरं. त्यावर आता गुलाबदादा म्हणतात की हो आई साहेब, मी तेथेच होतो. दादा आणि वहिनीने सर्व शेत नांगरून काढलं. अहो ऊन असताना आणि बैल नसताना सर्व शेत त्यांनी नांगरून काढलं. शेतकऱ्यांसाठी खूप ते असे कष्ट घेतात आणि सर्व गाव त्यांच्या बाजूने होते. आणि आई साहेब या सर्वाचा आता
आपल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. बरं आई साहेब, मी जरा दुपारी लवकर गेलो तर चालेल ना? तर सुमित्रा म्हणते की ओवीला आणायला ना. तेव्हा गुलाबदादा नाही नाही असं करत असतात. तर सुमित्रा म्हणते की नाही रे, मगाशी तू फोनवर बोलत होता तेव्हा माझ्या कानावर पडलं. तर गुलाबदादा सांगायला सुरुवात करतात की त्याचं काय झालं की दादा आणि वहिनी साहेब हे दोघेही कामात आहे, म्हणून त्यांनी मला वहिनी साहेबांनी फोन केला आणि सांगितलं की तू म्हणजे ओवीला आणायला जा, कारण ओवीची शाळा आज थोडीशी लवकर सुटणार आहे, म्हणून मी जायचं म्हणतो. तर सुमित्रा म्हणते की बरं तुझं राहून दे, ओवीला आणण्यासाठी मीच जाईल. तर गुलाबला आनंद होतो. गुलाब म्हणतो की आई साहेब तुम्ही. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो रे, अरे जेव्हापासून ओवी ही आपल्या घरातून रडत रडत बाहेर गेली तेव्हापासून माझं चित्त असं थारेवर नाही. मी तिला भेटले ना तर माझं सुद्धा मन हलकं होईल आणि तिला सुद्धा मला भेटून बरं वाटेल. तर लगेच आपले गुलाबदादा खूप खुश होतात आणि आई साहेब खरंच खूप चांगलं होईल आणि आपले जानकी वहिनी सुद्धा खूप खुश होती. पण अहो घरच्यांना काय सांगायचं आई साहेब, त्यांना जर काही संशय आला तर मग काय उत्तर देणार आपण? त्यावर आता सुमित्रा म्हणते की तू काही काळजी करू नको, कोणाला काही माहिती होणार नाही. पण आज काही झालं तरी मी आज आपल्या ओवीला जाऊन भेटणार म्हणजे भेटणारच. जाताना ना मी तिला आपल्या आवडीचा शिरा घेऊन जाईल, म्हणजे तिला सुद्धा बरं वाटेल आणि मला सुद्धा माझ्या हाताने भरवल्यावर तिला बरं वाटेल. आणि मी तुझ्याशी बोलत काय बसले, थांब गुलाब, मी जाते आणि लगेच शिरा बनवते. तेव्हा आता गुलाबदादा इतके खुश होतात आणि आता मला सुद्धा वाटायला लागलं की लवकरच आता हे घर पहिल्यासारखं अगदी एकत्र येणार आहे, अगदी आनंदाने. आणि देवी आई तुझा उपकार मानून तितकंच थोडं म्हणून गुलाबदादा देवी आईला हात जोडतात. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश आपल्या शेतकऱ्यांचं बोलणं ऐकत असतो आणि ऋषिकेश दादा खरंच आज आपण पहिल्यांदा मार्केट भरवतोय, नाही म्हणजे आम्हाला आता सयाजीरावाची भीती वाटत नाही, तुमच्यामुळे आम्हाला जरा बळ येतं, आधार मिळतो. आणि तेवढ्यात आता जानकी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि सर्व शेतकऱ्यांना म्हणते की दादा अहो हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात. त्यावर आता ऋषिकेश अगदी खुश होऊन सर्वांना चहा देतो आणि जानकी म्हणते की हो तुम्ही हे अगदी बरोबर बोललात, कारण हे जर असले तर सर्वांना अगदी बळ येतं. तर ऋषिकेश खुश होऊन म्हणतो की मी तर नेहमी खुश म्हणजे सोबत असतो. त्यावर आता शेतकरी जानकी वहिनींना म्हणतात की वहिनी अहो तुम्ही सुद्धा या. जानकी म्हणते की हो मी तर येणारच आहे, जेथून आपल्याला उठवायचा प्रयत्न केला तेथेच आपण बाजार बसवतोय म्हणल्यावर मी तर यायलाच हवं. त्यावर आता एक शेतकरी म्हणजे सदा म्हणतो की दादा अहो माल तर खूप आहे आणि एवढा माल आपल्याला मार्केटला नाही विकता येणार, आज इथूनच माल पुणे मुंबईला जर पाठवता आला असता तर. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अहो ते सुद्धा करूयात, कारण कसं की हळूहळू सर्व काही प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होतील. कसं की सुरुवात छान झाली तर यापुढे सुद्धा आता सर्व काही अगदी हळूहळू छानच होणार आहे. आता मात्र आपल्याला कुणाची भीती नाही आणि कुणाला घाबरायची सुद्धा नाही, हक्काने आपल्याला आपला माल विकून दाखवायचा. तेव्हा आता ऋषिकेशचे हे सर्व बोलणं ऐकून ऋषिकेशचे सर्व शेतकरी खुश होतात आणि जानकी सुद्धा ही ऋषिकेशवर खुश होते. आणि आता ऋषिकेश सर्वांना म्हणतो की घ्या घ्या आता चहा घ्या. तर सर्व शेतकरी अगदी खुश होऊन चहा घेत असतात आणि अगदी जानकी ऋषिकेश एकमेकांकडे अगदी आनंदाने पाहत असतात. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सारंग आतमध्ये येतो तर ऐश्वर्या म्हणते की सारंग काय झालं, काही हवं आहे का तुम्हाला? त्यावर आता सारंग म्हणतो की नाही काही नाही, आणि थेट मी आता मुद्द्यालाच हात घालतो. काल तुम्ही जानकी वहिनीला शेत नांगरण्यासाठी बैल का दिले नाहीत? आता सारंग तर आता ऐश्वर्यावर पूर्ण भडकलेला असतो आणि मोठ्या आवाजात कडक आवाजात तोच ऐश्वर्याला जाब विचारतो. तेव्हा आता ऐश्वर्याची बोलती बंद होते. त्यानंतर मात्र आता गुलाबदादा ऐवजी इकडे सुमित्रा ही ओवीला घ्यायला येते आणि ओवीला आजीला बघून खूप आनंद होतो. ओवी आणि आजी लगेच एकमेकींना इतक्या दिवसातून प्रेमाची मिठी मारतात आणि भेटतात. ओवी इतकी खुश होते, आजी अगं मी तुला किती मिस केलं. तर आता सुमित्रा ही ओवी बरोबर बराच वेळ राहते, तिला झोक्यावर बसवते, झोका देते आणि तिच्याबरोबर अगदी वेळ घालवत असते. तेव्हा मात्र आता इकडे गुलाबदादा तर भाजी न्यायला बाजारात येतात. तर ऋषिकेश तेथे त्यांना पाहतो आणि विचारतो की गुलाब अरे तू आता इथे काय करतोस? गुलाब म्हणतो की अहो दादा भाजी घेतोय. तर आता गुलाबदादा म्हणजे असं म्हटल्यानंतर ऋषिकेश दादा ओरडतात की अरे तुला पण ओवीला आणायला जा असं जानकी वहिनींनी म्हणजे जानकीने तुला सांगितलेलं होतं, मग तू इकडे काय करतोस? मग ओवीला आणण्यासाठी कोण गेलं? त्यावर आता गुलाबदादा खूप घाबरतात आणि मी गेलो नाही असे म्हणतात. तर ऋषिकेश लगेच तडकाने तेथून म्हणजे तिकडे ओवीला आणायला निघतो. तेव्हा आता गुलाबदादा घाबरतात. गुलाबदादा म्हणतात की आता मात्र हे सर्व वहिनी साहेबांना फोन करून सांगायला हवं, म्हणून आता गुलाब लगेच जानकीला फोन करतो. जानकी ही वॉशिंग पावडर विकून रस्त्यानेच येत असते आणि गुलाबचा फोन घेते. गुलाब झालेला सर्व प्रकार जानकीला सांगतो आणि म्हणतात की ऋषिकेश दादांनी आई साहेबांना आणि
ताईंना जर एकत्र बघितले तर काय होईल. तेव्हा आता जानकीला धक्का बसतो. जानकी सुद्धा आता घाईने तिकडे यायला निघते आणि आता जेव्हा ऋषिकेश शाळेमध्ये येतो तर वॉचमन गेट उघडतो. ऋषिकेश आत येतो तेव्हा ओवी ही आपल्या आजीबरोबर खेळत असते. फुटबॉल वगैरे सर्व काही अगदी आनंद वेळ घालवत असते आणि तेवढ्यात आता ऋषिकेश म्हणतो की ओवी. तर सुमित्राला आता ऋषिकेशला बघून खूप मोठा धक्का बसतो. ती घाबरते आणि ओवी सुद्धा खूप घाबरते आणि त्याच वेळेस मात्र आता गुलाबदादांनी सांगितल्याप्रमाणे जानकी सुद्धा तेथे येऊन पोहोचते आणि जानकी ही हे सर्व बघून तिला सुद्धा खूप मोठा असा धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.